ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानामध्ये आमने सामने येणार आहे। दरम्यान या सामन्याआधी देशामध्ये राजकीय द्वंद्व सुरू झालाय। भारत पाकिस्तान सामन्यावरून उद्धव ठाकरेंनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। इंडिया पाकिस्तान सामना म्हणजे देशभक्तीचा व्यापार आणि थट्टा असल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंनी साधलाय। दरम्यान ठाकरेंच्या टीकेला मंत्री उदय सामंत यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। आपल्या पंतप्रधानांनी सर्व पक्षीय शिष्टमंडळ पाठवली होती। कशासाठी? तर आमची लढाई आतंकवादाच्या विरुद्ध आहे आणि आमच्या देशात आतंकवाद पाकिस्तान फैलवतो आहे। आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे। नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे। त्याच्यावर आक्षेप घेणं म्हणजे देशभक्तीवर आक्षेप घेतल्यासारखं आहे, देशाच्या सैन्यावर आक्षेप घेतल्यासारखं आहे, देशाच्या सैन्यांचं खच्चीकरण केल्यासारखं आहे। त्याच्यामुळे राजकीय मी समजू शकतो टीका टिप्पणी, पण हे ज्यावेळी आपण सिंदूरवर आक्षेप घेतो त्यावेळी ती नरेंद्र मोदी साहेबांवर टीका नसते, ती देशाच्या सैन्यावर केलेली टीका असते। देशाच्या सैन्यानं काहीच केलं नाही अशा पद्धतीचा प्रचार आणि प्रसार कोणी करू नये। तर उद्या ठाकरेंची शिवसेना राज्यभर आंदोलन करणार आहे। ठाकरेंनी केलेल्या विरोधाला भाजपकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलंय। उद्या रविवार आहे, उद्या संध्याकाळी मॅच आहे। उद्या सकाळी साधारणतः 11च्या सुमारास राज्यभर शिवसेनेच्या महिला आघाडीतल्या सगळ्या कार्यकर्त्या या मोठ्या चौकात जमतील आणि एक मोठ्या डब्यात सगळ्या जणी सिंदुराच्या पुढे त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नजीकच्या पोस्ट ऑफिसमधनं, कारण त्याच्यात खाजगी कुरिअरने ते जात नाही, त्याच्यामुळे ते जे काही अधिकृत मार्ग असेल त्या अधिकृत मार्गाने पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर आता उद्या आम्ही पाठवणार आहोत। ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला जेव्हा आमच्या हिंदू समाजाच्या मुलींचं महिलांचं आणि भगिनींचं कुंकू पुसलं जात होतं तेव्हा तुला लंडनवरून परत येण्याचं का वाटलं नाही?